धुळे जिल्ह्यातील नाभिक समाजातील काही लाभार्थी कुटुंबाचा सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत मिळणारा अन्नधान्य पुरवठा जुलै महिन्यापासून अचानक बंद करण्याचा आरोप करत तो तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी धुळे जिल्हा नाभिक दुकानदार संघ संचलित धुळे शहर नाभिक दुकानदार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की अन्नधान्य पुरवठा बंद झालेल्या प्रकरणाची चौकशी केली असता संबंधित लाभार्थ्यांवर आयकर संदर्भातील अटी लागू झाल्याने त्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात आल्याचं समोर आलंय। मात्र या लाभार्थी कुटुंबांमध्ये दिव्यांग व्यक्ती, हातमजुरी करून उदरनिर्वाह करणारे नागरिक तसेच अत्यंत मर्यादित उत्पन्न असलेली कुटुंबे आहेत। संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधताना नमूद केले की व्यवसायासाठी कर्ज घेणे, घर खरेदी करणे किंवा इतर आर्थिक व्यवहारांसाठी अनेक नागरिकांना आयकर विवरणपत्र ITR भरावे लागते। मात्र केवळ आयकर नियमांचे पालन केल्यामुळे त्यांना अन्नधान्य योजनेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असून त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। या निवेदनात आयकरशी संबंधित असलेले अट शिथिल अथवा रद्द करून धुळे जिल्ह्यातील पात्र नाभिक समाजातील लाभार्थी कुटुंबांचा अन्नधान्य पुरवठा तातडीने पूर्ववत सुरू करावा अशी मागणी संघटनेने केली आहे। यावेळी प्रवीण सैंदाणे, धनराज पगारे, विशाल चित्ते, प्रमोद सोनवणे, भालचंद्र चित्ते, अमृत महाले, किशोर बोरसे, ज्ञानेश्वर वारुडे, प्रल्हाद सोनवणे, धनराज महाले, बापूजी अहिरे, महेश शिंदे, भीमराव वारुडे, कैलास भदाणे, सुरेश पगारे, युवराज वारुडे, राजेश महाले, किशोर सोनवणे, संदीप निकम, दिनेश महाले, शांताराम महाले, अनिल सैंदाणे, तुषार पगारे, योगेश भदाणे, योगेश सोनवणे यांच्यासह नाभिक दुकानदार संघटनेचे पदाधिकारी, दुकानदार व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज रोजी आम्ही धुळे शहरातील व धुळे जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव माननीय जिल्हाधिकारी या आणि पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। शासनाच्या काही अटी ज्या आहेत त्या अटींच्या संदर्भात शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे निवेदन देण्यात येत आहे। आमच्या समाज बांधवातील आज धुळे शहरात बरेचसे दुकानदार बांधवांचे रेशन बंद झालेले आहे। ते रेशन शासनाचा जो नियम आहे रिटर्न फाईल, ही रिटर्न फाईल जी असते ही प्रत्येकाकडेच असते। तो गरिबाकडे असू शकते, श्रीमंताकडे असू शकते।